हे पाहू शकता हे हा साईदारा इंटरचेंज. सर्व वळण जे काय ते या ठिकाणी मुख्य इंटरचेंज आहे. वरपे टेकडी पुलाची पूर्ण माहिती घेऊन आता आपण या वडपे टेकडीच्या पुलावरनं पुन्हा मागे निघूयात आणि मग जो मुंबई नाशिक महामार्ग आहे त्याला कनेक्ट होऊन आपण वडपे टेकडी फ्लायओव्हर म्हणजे निंबवली फाटा जो आहे शांग्रिया रिसॉर्ट इथून पुढे साईदारा इंटरचेंज पर्यंत आपण जाऊयात. तुम्हाला एक अंदाज येईल की ठाणे ते माजीवाडा ते वडपे जे रस्ता रुंदीकरण झाले आठपत्रीकरण तिथून पुढे 1 किलोमीटर अंतर जे आहे ते समृद्धी महामार्गाच्या वळणासाठी आहे. परंतु तो 1 किलोमीटरचा अंतर खूप भयानक आहे कारण नुसते खड्डे तुम्ही व्यवस्थित असे गाड्या आणू शकत नाही. सतत वाहतूक कोंडी असते. पण तो 1 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पुन्हा आपल्याला वडपे टेकडी फ्लायओव्हरचं जे काम चालू आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स तिथून समृद्धी महामार्ग जे मुख्य वळण आहे ज्याला साईदारा इंटरचेंज म्हटलं ते तिथपर्यंतचा रस्ता जो आहे तो सुद्धा रुंद करण्यात आलेला आहे. बराच रुंद करण्यात आलेला आहे तो रस्ता. तरी सुद्धा त्या ठिकाणी जाताना वाहन चालकांची बरीच कसरत होते. तुम्ही पाहू शकता गाड्या इथे खड्ड्यांमध्ये कशा जातात. अरे बापरे, खूप भयानक. अशा मोठ्या गाड्यांच्या बाजूने आपण बाईक चालवणं देखील भयानक म्हणजे एकदम भयावह वाटत आहे. वडपे टेकडी फ्लायओव्हरचा जो आपण अगोदरचा व्हिडिओ पाहिला जातो नक्की बघा. या ठिकाणी आत्ताच्या घडीला जे वळण घेतोय त्या वळण न घेता आपण थेट चाललो ते साईदारा इंटरचेंज पर्यंत म्हणजेच समृद्धी महामार्गाच्या मुख्य वळण किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर जाण्याकरता मुंबईहून आल्यावर किंवा पनवेलहून आल्यावर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं मुंबईला येण्यासाठी या सर्वांचे जे ठिकाण आहेत ते मुख्य एंट्री एक्झिट पॉईंट जे आहेत ते आपल्याला साईदारा इंटरचेंज ज्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आता आपण तिथेच चाललेलो आहोत. सध्या वडपे टेकडी पुलाचे जे काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यावर समृद्धी महामार्गावर जाण्याकरता इथून वळण राहणार आहे. हे पाहू शकता या ठिकाणी जो टँकर आता चालला ट्रॅक्टर ज्या गाड्या आल्यात इथून वळण घ्यावं लागणार आपला युटर्न घेऊन मग पुन्हा आपल्याला आता एरिया जिथं आपण जातो त्याच ठिकाणी पुन्हा जाणे आणि त्यानंतर मग आता जो वडपे टेकडीचा पूल आहे त्याच्या बाजूला दुसरा पूल बांधला जाईल अशी बातमी आहे. त्याची अपडेट आपल्याला पुढे मी देत राहील जसे मला माहिती मिळेल. आणि अशा प्रकारे आपण सुमित लॉजिस्टिक्सहून पुढे साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स पार्कच्या दिशेने चाललेलो आहोत. याच्या बाजूला आपल्या डाव्या हाताला कंट्रोल जवळ उभे इथूनच आपल्याला वळण घ्यावे लागणार आहे समृद्धी महामार्गावर जाण्याकरिता. आणि तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडी लागलेली आहे. साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या अगदी समोर मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे इथे वाहतूक कोंडी नेहमीच लागते. हे बघा ग्रामपंचायतचे कचरा उचलणारे गाडी कशी चालले ते. साईदारा इंटरचेंज या करता नाव आहे कारण इथे जो वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स एरिया आहे त्या वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स एरियाचे जे नाव आहे ते साईदारा आहे. आणि अशा प्रकारे आपण वडपे टेकडी इथून साईदारा इंटरचेंज पर्यंतचा प्रवास जो आहे तो केलेला आहे 3 मिनिटाचा. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या उजव्या हाताला डाव्या हाताला सर्वत्र कामे सुरू आहेत. आणि तुम्हाला गुगल मॅपवर साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स सर्च केल्यास मॅपवर तुम्हाला हे लोकेशन नजरेस पडेल. असो एक छोटासा व्हिडिओ कसा आपल्या करता वडपे टेकडी ते साईदारा इंटरचेंज. अशा प्रकारे आपण वडपे टेकडी ते
सायदारा इंटरचेंजचा प्रवास केला आहे. सायदारा इंटरचेंज ज्या ठिकाणी मुख्य वळण आहे, नागपूरला जाण्याकरता, दिल्लीला जाण्याकरता, JNPT वसई विरार, त्यानंतर आपल्या पनवेल कुठे जाण्याकरता त्या ठिकाणी आपण वडपे टेकडी ते सायदारा इंटरचेंज प्रवास केलेला आहे. आणि पाहू शकता ही हा सायदारा इंटरचेंज. सर्व वळण जे काय ते याच ठिकाणाहून आहे, मुख्य इंटरचेंज आहे. आपण या ठिकाणून आलो वडपेच्या टेकडीहून. वडपेच्या टेकडी ते सायदारा इंटरचेंजचं अंतर जास्तीत जास्त 1 किलोमीटर असेल. असा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असलं सबस्क्राईब करावे. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.